Hello and good morning, dear students. In today's lecture of the subject Entrepreneurship Development, moving further with the unit number 2 entitled as Entrepreneurship, we will be studying the third theory which is prescribed for your syllabus, that is Huygens theory of status withdrawal. So what this theory is, let's see. बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण हेगेन्सची स्टेटस विड्रॉवल थेरी बघणार आहोत. क्वाईट इंटरेस्टिंग थेरी आहे. ओके, ह्या थेरीमध्ये सुद्धा एक मोटिव्ह हायलाईट केलेलं आहे. कोणतं तर स्टेटस विड्रॉवल. सो काय आहे ही थेरी बघूया. Huygens theory of status withdrawal. What is this theory? Huygens theory of status withdrawal. What it means? Yes, it means that. Yes, it highlights the motive status withdrawal. So what is this theory? Okay, see, as the title itself suggests, this theory is given by whom? इट इज गिवन बाय हेगेन. बघा जसं टायटलमध्ये मेन्शन केलेलं आहे त्याप्रमाणे ओके ही थेरी कोणी दिलेली आहे तर ती हेगेन नावाच्या थिंकरने प्रपाउंड केलेली आहे. ओके, सी सो एवर्ट हेगेन was a political scientist and economist writing at MIT in 1950s and 1960s. See, when we think about theory of status withdrawal, okay, see who has written this? Yes, who is the person who has written this theory? Yes, the thinker, political scientist and economist, okay, Everett E. Hagen. Okay, this person, he has propounded this theory. Okay, see what he was doing. Who was he? He was a political scientist and economist who was writing at MIT. Okay, when in the year 1950s and 1960s. Okay, he sought to explain how traditional societies changed into those with continual technological progress and hence rising incomes. Okay, see, in his writings, this particular person, this thinker, Hegel, yes, what he has mentioned or what he used to mention, okay, he used to mention how the traditional societies, they have changed into those with continual technological progress, okay, and hence how it lead towards rising income. बघा हा जो थिंकर आहे एवर्ट हेगेन, ओके, ते कोण होते तर ते पॉलिटिकल सायंटिस्ट होते आणि इकॉनॉमिस्ट होते. ओके, आता हे जे पर्टिक्युलर पॉलिटिकल सायंटिस्ट आणि इकॉनॉमिस्ट आहेत, काय लिहायचे ते, कुठे लिहायचे तर ते MITमध्ये 1950s आणि 1960sच्या दरम्यान लिहायचे. ओके, आता त्यांची जे लिखाण होतं, त्यांचं जे रायटिंग होतं, त्या रायटिंगमध्ये ते काय एक्सप्लेन करायचे. येस, ही सॉट टू एक्सप्लेन हाऊ ट्रेडिशनल सोसायटीज चेंज्ड into those with continual technological progress. Okay, continual technological progress and hence rising incomes. Okay, बघा कशी ट्रेडिशनल सोसायटीज ओके कंटिन्युअस टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेसमुळे ओके त्यांच्यामधले ओके इन्कम जी होती ती कशी राईज झाली ह्या थीमवरती ते त्यांचं लिखाण असेल, एक्सप्लेनेशन असेल ते द्यायचे. ओके, नाव सी द theory which we are discussing right now, yes,
इट वॉज प्रोपाउंडेड इन द इयर 1963. जी थेरी आत्ता आपण बघतोय हेगेन्स स्टेटस विड्रॉवल थेरी, ओके, ती 1963मध्ये इन द इयर 1963मध्ये ती प्रोपाउंड केलेली आहे. ओके. Hegel argues that a process eventually leading to entrepreneurship is triggered when a social group loses status in relation to other groups in a society. काय म्हटलंय बघा इथे? येस, हेगेन काय म्हणतात? येस, a process, ओके, इव्हेंच्युअली लीडिंग टू एंट्राप्रिनियरशिप, म्हणजे एंट्राप्रिनियरशिपची जी प्रोसेस आहे, ओके, इज ट्रिगर्ड वेन अ सोशल ग्रुप लूजेस स्टेटस इन रिलेशन टू अदर ग्रुप्स इन द सोसायटी. ओके, बघा, एंट्राप्रिनियरशिपची जी प्रोसेस आहे ती कधी ॲडॉप्ट केली जाते ॲज पर हेगेन? जेव्हा एखादा समाजातला ग्रुप आहे, एखाद्या समाजातले कम्युनिटी आहे, ओके, बघा समाजामध्ये सोसायटीमध्ये बऱ्याच प्रकारचे ग्रुप्स असतात, बऱ्याच प्रकारचे कम्युनिटीज असतात, बरोबर आहे. आता हेगेन काय म्हणतायत की ह्या सोसायटीमध्ये जेव्हा बरेचसे ग्रुप्स असतात, त्यातला एखादा ग्रुप जो आहे, ओके, जो आधी रुलिंगमध्ये असेल, असा जो ग्रुप आहे त्याचा अचानकपणे स्टेटस कमी केला, ओके, इन कंपॅरिझन टू अदर ग्रुप्स इन टू द सोसायटी. ओके, समवेअर द पीपल, ओके, or the group which loses the status, okay, they are triggered towards entrepreneurship, means they move towards entrepreneurship. बघा, हे जे आपण म्हणतोय स्टेटस विड्रॉवल थेरी, ओके, त्याचं जिस्ट काय दिलं आहे बघा हेगेन्सने. हेगेन म्हणतात की एखादा ग्रुप असेल, तो एंट्राप्रिनियरशिपकडे ट्रिगर किंवा एंट्राप्रिनियरशिपकडे, ओके, त्या प्रोसेसकडे मूव्ह कधी होतात, तर जेव्हा, ओके, प्रिव्हियसली बघा सोसायटीमध्ये, ओके, वेन वी come across society or when we think about society, in the society there are n numbers of groups, okay, in the society there are many types of groups, isn't it? Okay, so when we think about these groups, okay, see for example if there are 4 or 5 groups in the society, okay, now in this 4 and 5 groups, ओके, वन ऑफ द ग्रुप वॉज लीडिंग इन द सोसायटी. ओके, म्हणजे हे जे 4-5 ग्रुप्स आहेत त्यातला एक ग्रुप जो आहे तो सोसायटीला लीड करत होता, म्हणजे सोसायटीमध्ये तो डॉमिनंट होता, त्याची एक पोझिशन होती, फर्स्ट प्लेस होती, ओके, अशा प्रकारे, किंवा स्ट्रॉंग ग्रुप होता. अचानकपणे काय होतं, तर त्यांचा जो स्टेटस आहे, त्यांची जी पोझिशन आहे ती अचानकपणे लूज होते, कमी होते. मग असे जे ग्रुप्स आहेत ते एक प्रोसेस ॲडॉप्ट करतात किंवा एका प्रोसेसकडे, ओके, ते त्या प्रोसेसच्या दिशेने आपली वाटचाल करतात. ती प्रोसेस म्हणजे कोणती? एंट्राप्रिनियरशिप. वेन मेंबर्स ऑफ अ गिवन सोशल ग्रुप परसीव दॅट they are due respected by the dominant groups in the society, it triggers a creative spark that encourages entrepreneurial behavior.
Okay, see what happens here. Yes, previously this group, okay, it was having a dominant position in the market. Okay, हा जो ग्रुप ज्याचा आपण विचार करतोय, ओके, तो एकदम अव्वल होता, त्याला सगळेजण फॉलो करायचे किंवा त्यांना खूप मानायचे. ओके, असा तो ग्रुप होता. पण काय झालं, येस, थोड्या कालावधीनंतर हा जो ग्रुप आहे तो, येस, त्याचं जे पोझिशन होती त्यांना ती गमवावी लागली, त्यांना ती त्यांची पोझिशन गमवावी लागली. ओके, अँड समवन अदर वॉज द रूलिंग ग्रुप. ओके, बघा ह्या कम्युनिटीमध्ये, ओके, किंवा ह्या सोसायटीमधली ही जी कम्युनिटी होती, हे जे ग्रुप होता, ओके, त्यांचं जे स्टेटस होतं प्रिव्हियसचं, ओके, ते विड्रॉ केलं गेलं किंवा ते कमी झालं आणि दुसरा कुठला तरी ग्रुप रूलिंग ग्रुप झाला. ओके, सो सी दोज ग्रुप वॉज डॉमिनंट. ओके, दॅट ग्रुप वॉज डॉमिनंट इन द सोसायटी. ओके, म्हणजे तो जो ग्रुप आहे ज्याचं पॉवर कमी झालेलं आहे तो आधी, येस, पूर्ण सोसायटीमध्ये त्याचं एक पोझिशन होती, त्याची एक पोझिशन होती, बरोबर आहे, त्याचं एक अव्वल स्थान होतं, बरोबर आहे. बट ओके, ते अव्वल स्थान असताना त्यांच्यामध्ये काहीतरी क्रिएटिव्ह स्पार्क असेल, राईट, ज्याच्या जोरावर त्यांचा ते डॉमिनंट पोझिशन होती. ओके, आता ते काय विचार करतात जेव्हा त्यांची पॉवर कमी होती आहे किंवा त्यांची स्ट्रेंथ कमी होती आहे. ओके, ॲट दिस पॉईंट ऑफ टाईम दे थिंक दॅट लेट्स युटिलाइज आवर क्रिएटिव्ह स्पार्क समवेअर. ओके, आपल्यामध्ये जी क्रिएटिव्हिटी आहे, क्रिएटिव्ह स्पार्क आहे, तो कुठेतरी आपण यूज करूया, अशा प्रकारे ते विचार करतात. ओके, अँड दे मूव टुवर्ड्स एंटरप्रिन्युअरशिप. ओके, हू इज सेइंग दिस? येस, हेगेन. बघा आतापर्यंत जे बघितलं आपण ते काय होतं, हेगेन काय म्हणत आहेत की एखादा व्यक्ती एंटरप्रिन्युअरशिपकडे मूव्ह कधी होतो आहे. येस, प्रिव्हियसली त्याचा जो ग्रुप होता तो डॉमिनंट होता. इट वॉज हॅविंग फर्स्ट पोझिशन इन द मार्केट, ओके, इन द सोसायटी. ओके, बट ड्यू टू सम reasons, due to some factors, okay, due to some maybe challenges and other things, okay, all of a sudden what happened, okay, the previous group, the group which was having its position in the market or in the society, who was dominant, okay, had to withdraw its position or its power, its status. Okay, it was विड्रॉन, काढून टाकलं, त्यांचं स्टेटस जे होतं ते काढून घेतलं किंवा त्यांची जी पॉवर होती ती कमी झाली. ओके, कोणतरी दुसरा ग्रुप होता तो पॉवरमध्ये आला, तो रुलिंगमध्ये आला. ओके, आता ह्यामुळे काय झालं तर बघा, जे प्रिव्हियसली डॉमिनंट होते, ओके, जे ओके, फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूया की टीम ए आणि टीम बी. ओके, टीम ए, टीम बी, टीम सी, टीम डी अँड टीम ई, असे 5 ग्रुप्स आहेत सोसायटीमध्ये. ओके, त्यातली जी टीम ए आहे ती डॉमिनंट होती. ओके, बरेच वर्ष ते सोसायटीमध्ये त्यांचं अव्वल स्थान होतं. ओके, पण काही कारणास्तव टीम बी जी आहे ती आता डॉमिनंट झाली आणि टीम ए जे आहे ते त्यांची पॉवर त्यांना लूज करावी लागली. ओके, आता टीम ए जी होती, जी बरेच वर्ष डॉमिनंट होती, ओके, काहीतरी त्यांच्यामध्ये असणार ज्याच्या जोरावरती एवढ्या वर्ष डॉमिनंट होती, बरोबर. काय असेल? क्रिएटिव्हिटी, समथिंग डिफरंट स्पार्क इन टू देम, कंटेंट इन टू देम, काहीतरी वेगळं त्यांच्यामध्ये होतं ज्याच्या जोरावर ते अव्वल होते, बरोबर आहे. नाव when we think about this, okay, still, okay, though they have loosened their position, जरी त्यांची पोझिशन लूज झाली असेल तरीसुद्धा त्यांच्यामध्ये ती क्रिएटिव्हिटी, तो स्पार्क असणारच आहे, बरोबर आहे. बघा, तर ही जी ए टीम आहे ती काय करते बघा, ती खूप विचार करते. ओके, विचार करून त्याचा क्रिएटिव्हिटीचा यूज कुठं होतो आहे तर एंटरप्रिन्युअरशिपकडे. ओके, some of the examples of
withdrawal of status respect include when a formerly higher status group is displaced by a new group. Okay, see, what is withdrawal of status respect? Okay, these are the few examples of it. Okay, for example, a formerly higher status group is displaced by new group. Okay, बघा सोसायटीमध्ये खूप हायेस्ट पोझिशनवर असणारे काही व्यक्ती असतात, काही ग्रुप्स असतात. ओके, त्यांना ओके कुठला तरी दुसरा ग्रुप काय करतो, डिफीट करतो. ओके, देन सोशल ग्रुप्स सिम्बॉल्स आर इन्सल्टेड बाय द डॉमिनंट ग्रुप. ओके, बघा काय होतं की जसं आपण म्हटलं टीम बी. ओके, टीम बी कम्स इन टू रुलिंग. ओके, टीम बी जी आहे ती रुलिंग पार्टी होते किंवा रुलिंग सोसायटीमध्ये येते. ओके, रुलिंग ग्रुपमध्ये येते. आणि काय होतं, टीम ए जी आहे त्यांचे काही सिम्बॉल्स असतील, काही सायन्स असतील, त्या सायन्सचं जे आहे इन्सल्ट करतात टीम बी. ओके, सी वी आर डिस्कसिंग द एक्झाम्पल्स ऑफ विड्रॉवल स्टेटस. ओके, म्हणजे कोणकोणत्या गोष्टी स्टेटस विड्रॉवलमध्ये येतात ज्याच्या थ्रू ओके तो जो इंडिव्हिज्युअल आहे, तो जो ग्रुप आहे तो एंटरप्रिन्युअरशिपकडे मूव्ह करतो. अ ग्रुप सिम्बॉल्स बिकम unaligned with their actual economic reality. Okay, see some of the group symbols. Okay, they fade. म्हणजे बघा काही ग्रुप्स जे आहेत ते ग्रुपने जे सिम्बॉल वापरलेले असतील त्यांच्या इज इट सो कॉल्ड आयडेंटिटीसाठी ते ॲक्च्युअल किंवा रिलिव्हंट नसतील. ओके, किंवा अ ग्रुप स्टेटस इज लोअर ड्यू टू मायग्रेशन टू अ न्यू प्लेस. ओके, सी वॉट हॅपन्स ड्यू टू सम रिझन्स. ओके, सम ऑफ द ग्रुप्स दे आर रिहॅबिलिटेटेड. बघा काही कारणास्तव काही सोसायटीमधले ग्रुप्स जे आहेत त्यांचं स्थलांतर होतं, त्यांना स्थलांतरित केलं जातं. एके ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्यांना शिफ्ट केलं जातं. आता त्या नवीन ठिकाणी ओके मे बी त्यांचं अस्तित्व नसेल किंवा त्यांना अस्तित्व क्रिएट करावं लागत असेल. ओके, किंवा तिथं कोणते तरी दुसरं सोसायटल ग्रुप लिडिंगमध्ये असेल, इज इट हायेस्ट पोझिशनमध्ये असेल, पॉवरफुल असेल, इज इट असं होऊ शकतं. सो दीज आर द फ्यू एक्झाम्पल्स ऑफ विड्रॉवल ऑफ स्टेटस. Hagen explains that lowering of status may take generations before leading to development of anxiety and the rejection of traditional values, leading to creativity and authoritarianism, as in the case of Henry Ford, who was the self-made progeny of migrants to the US. ओके, बघा जेव्हा एखाद्या ग्रुपचा स्टेटस कमी केला जातो, पॉवर कमी केली जाते, ओके त्या ग्रुपला ते खूप अवघड जातं. ओके, बट येस दे हॅव समथिंग इन टू देम, दॅट इज द क्रिएटिव्हिटी. थ्रू दॅट दे कॅन लीड द सोसायटी इन डिफरंट वे. A lowering of status is met by different reactions. An entrepreneur may or continue to work without hope of improvement, or they may rebel against a system by trying out innovations. Okay, see, lowering of their status, it might be reflected into different reactions actually. Okay, बघा ते पुन्हा सोसायटीमध्ये डॉमिनेट होण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा उपयोग करतात, वेगवेगळ्या वेजचा उपयोग करतात. ओके,
त्याच्यामध्ये ते काय करतात, एंट्राप्रिनियरशिप सिलेक्ट करतात, त्याच्यामध्ये त्यांची क्रिएटिव्हिटी अप्लाय करतात, त्याच्या थ्रू नवीन नवीन इनोव्हेशन्स घडवतात. ओके, अँड दे ट्राय टू गेन देअर प्रिव्हियस पोझिशन. Hagen used examples like the samurai community of Japan, which had traditionally enjoyed a high status but it was lowered when they were defeated by other groups with superior weapons. Okay? Hagen, this person, this thinker, while discussing the status withdrawal theory, he focuses on samurai community. Okay, samurai group belongs to Japan. Okay, previously they were having a high status in the society, but other group, okay, who was having superior weapons, they defeated this samurai. To regain their status, the samurai pursued entrepreneurial development and contributed to fastest growing Asian economy. Similarly, when Russian Tsar adopted Greek practices to attain diplomatic ends, it undermined the Orthodox Church and its members, triggering change process that eventually led to revolution. Okay? Hagen's theory emphasizes a process that generations to unfold and trend to be more dynamic than others cultural theories of entrepreneurship. The theory also looks to the personality of figureheads relating to a larger class of psychological theories of entrepreneurship. In a way, Hagen's theory is similar to Christensen's theory that neglected stakeholders are the early target markets for disruptive innovations. In this case, the stakeholders are those individuals who feel they are locked out of the real advancement and who use entrepreneurship to get ahead, a means of social mobility. ओके, बघा हेगेन काय म्हणतात, येस what to do, yes, or who moves towards entrepreneurship, yes. See, one of the reason or one of the motive is status withdrawal. Okay, means previously you were having high position in the market, now due to some reasons your position might be lowered, maybe shifting from one place to another, or someone having more equipments than you, they take the hold of the society. Okay, due to such type of reasons, yes, your status is withdrawn. Okay, now when your status is withdrawn, okay, as you have creativity, as you have creative ability, okay, you can apply it into innovations, and through this innovations itself you can move towards entrepreneurship. Okay, for this, for explaining this theory more, okay, he has given the example of samurai community. Okay, samurai community जी जपानमध्ये प्रिव्हिलिंग होती, ह्या कम्युनिटीचं त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे. ओके, त्या कम्युनिटीचं एक्झाम्पल काय दिले त्यांनी, की प्रिव्हियसली ती जी कम्युनिटी होती ती जपानमध्ये खूप लीडिंग होती किंवा त्यांना एक हाय स्टेटस होता, पण नंतर एक कम्युनिटी आली ज्याच्याकडे जास्त वेपन्स होते, वेपन्स म्हणजे काय, हत्यारं होती. ओके, त्यांनी काय केलं, ह्यांना डिफीट केलं. त्यामुळे काय झालं तर समुराईला त्यांचा जे स्टेटस होता आधीचा तो लूज करावा लागला. मग त्यांनी काय केलं, त्यांनी एंटरप्रिन्योरशिप सिलेक्ट केलं. ओके, दिस इज ऑल अबाउट हेगेन्स theory of, yes, social withdrawal, status withdrawal. So let's see theory of need achievement given by McLean. See, when we think about entrepreneurship, as we have discussed just now, see, to have success into entrepreneurship, okay, an entrepreneur, what he needs, yes, some kind of self motivation. Okay, see, we have gone through different qualities, functions of entrepreneur. Into that, yes, see, whenever we think about any ideal individual, any individual, okay, when he can become successful or when he can be successful,
Yes, he can be successful only when, yes, he is self motivated. बघा, जेव्हा आपण कोणत्याही इंडिव्हिज्युअलचा विचार करतो, कोणत्याही इंडिव्हिज्युअलचा विचार करतो, तो इंडिव्हिज्युअल कधी सक्सेसफुल होऊ शकतो, तर एक गोष्ट त्याच्यामध्ये लागते, ती म्हणजे सेल्फ मोटिवेशन. बघा, आपल्याला कोणीतरी पुश करून, कोणीतरी मोटिवेट करून, कोणीतरी सांगून लिस्ट गोष्टी घडतात. ओके, समजा एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल, ओके, एखादी गोष्ट तुम्हाला ॲचिव्ह करायची असेल, मिळवायची असेल, तर कुठेतरी तुमच्यामध्ये किंवा तुमच्या आतून तुमच्या माइंडला, ओके, एक प्रकारचा, ओके, फोर्स तुम्ही स्वतः देणं गरजेचं आहे. ओके, कोणीतरी येईल, ओके, आणि मोटिवेट करेल, ओके, त्याच्या थ्रू तुम्ही सक्सेसफुल व्हाल, असं नाही होणार. इन दिस मॉडर्न एरा, whenever we think about 21st century, okay, whenever we think about this 21st century, when some things are possible, okay, some things are possible then only when you are having that urge, or which we call as unquenchable thirst within yourself. ओके, तुमच्यामध्ये ती एक स्ट्रॉंग ड्राईव्ह असली पाहिजे, तुमच्यामध्ये ती एक अनक्वेंचेबल थर्स्ट असली पाहिजे. ओके, ती एक अर्ज असली पाहिजे की काहीतरी मिळवायचं आहे. ओके, काहीतरी मिळवायचं आहे हे तुमच्या आतून तुम्हाला जाणवलं पाहिजे. ओके, सो मूव्हिंग फर्दर विथ the MC-Land's theory of need achievement. See, first we will discuss the title itself. Okay, MC-Land's theory of need achievement. Okay, need. See, we are aware about different needs. Okay, we are aware about fundamental needs. Okay, see, some things are a part and parcel of your life, isn't it? Some things, they are part and parcel of your life. That is, for example, food, clothing, shelter. Okay, unless until these three things are there, we can't survive, right? Okay, if for a longer period of time you don't get food, then what will happen? Yes, due to hunger itself, okay, we will not be able to survive, isn't it? In such a way, okay, the person whom we see or whom we say as entrepreneur, this person, he should be having, yes, a need into him that something should be achieved. Okay, he should be having that push within himself that something should be achieved. बघा, जेव्हा आपण ह्या व्यक्तीचा विचार करतो, ओके, तर काय म्हटलेलं आहे, MC-Land काय म्हणतायत? MC-Land म्हणतात की नीड अचिव्हमेंट असलं पाहिजे. बघा, ह्या ज्या डिफरंट थेरीज आहेत, ह्या सर्व ज्या डिफरंट थेरीज आहेत, तर त्या थेरीजमध्ये कुठलं तरी फॅक्टर आहे. ओके, कोणतं ना कोणतं तरी एक फॅक्टर आहे. त्या फॅक्टरमुळेच एखादा व्यक्ती सक्सेसफुल एंटरप्रेन्युअर होऊ शकतो. ओके, फॉर एक्झाम्पल, मागच्या लेक्चरमध्ये जे डिस्कस केलेलं आपण, जोसेफ शुम्पेटर्स इनोव्हेटिव्ह थेरी, त्या थेरीचा बेस काय होता? इनोव्हेशन. तशाच प्रकारे जेव्हा आपण
एम्सिलँड्स थेरी ऑफ नीड अचिव्हमेंट बघतो. ह्या थेरीचा बेस काय आहे? येस, नीड अचिव्हमेंट. ओके, मीन्स दिस person he should be self motivated as well as, okay, something should be there always into his mind, that is, yes, I have to achieve this thing, okay, or I have to achieve that thing. Okay, such type of thinking he should be always be having. Okay, getting it? So, this theory of entrepreneurship is developed by David Amsland. Okay, see, this theory is also very important. Why? Because it also focuses on a factor. It also focuses on a factor. What is that factor? The factor is, yes, the factor is need achievement. Yes, it focuses on something, a inner feeling of the individual. ओके, सी बघा, जेव्हा आपण एंटरप्रिनियरचा विचार करतो, ओके, एंटरप्रिनियरमध्ये ती इनर फिलिंग असली पाहिजे. म्हणजे काय की त्याला मनातून वाटलं पाहिजे की काहीतरी आपल्याला मिळवायचं आहे, ओके, काहीतरी आपल्याला अचीव करायचं आहे. ओके, ह्या फॅक्टरवरतीच ही थेरी फोकस करते. सो डेव्हिड एम्सिलँड and his colleagues, David Amsland and his colleagues studied the motives responsible for entrepreneurs' development and concluded that high achievement motive induces an individual towards entrepreneurship. See, there was a study conducted by David Amsland and few of his colleagues. Okay, in a team, this thinker, David Amsland, and few of his colleagues, what they did? Yes, they studied the motives. That is, okay, how a person, that is, an individual becomes an entrepreneur. So, this motives, that is, the factors which are responsible or which converts an individual into entrepreneur. This entrepreneur's development, okay, behind this, what are the different factors? Okay, those motives, they are, okay, those motives, they were studied by this person and his colleagues. Okay, after studying thoroughly, okay, they had concluded something, okay, or they found some conclusion through their studies. Okay, the conclusion was related to, yes, the motives responsible for entrepreneurs' development. Okay, the motives responsible for entrepreneurs' development. Okay, getting it? So, what was their conclusion? Their conclusion was that high achievement motive induces an individual towards entrepreneurship. बघा, हा जो थिंकर आहे डेव्हिड एम्सिलँड, तर ह्या थिंकरने आणि त्याचे काही सहकारी, त्याचे काही कलिग्स, ओके, अशा ह्या टीमने
एक स्टडी केलं. ओके, स्टडीमध्ये काय फाइंड आउट करायचं होतं त्यांना किंवा स्टडी कशाशी रिलेट करत होता, तर कोणते मोटिव्ज आहेत, कोणते फॅक्टर्स आहेत ज्यांच्यामुळे एखादा इंडिव्हिज्युअल एंट्रप्रिनियर बनतो किंवा त्याचं त्या प्रकारे डेव्हलपमेंट होते. ओके, तर ह्या स्टडीनंतर त्यांना कन्क्ल्युजन मिळालं. ओके, त्यांना कन्क्ल्युजन मिळालं. ते काय कन्क्ल्युजन होतं, तर हाय अचिव्हमेंट मोटिव्ह इंड्युसेस an individual towards entrepreneurship. Means what? Okay, the person, if he is willing, okay, means if he is strongly willing to achieve something, okay, then through this itself he becomes entrepreneur, because whatsoever he is strongly willing to achieve, that he can achieve only through entrepreneurship. He is confirm upon it. बघा, त्यांचं कन्क्ल्युजन काय होतं, तर एखादा व्यक्ती जो आहे, एखादा इंडिव्हिज्युअल जो आहे, त्याच्या मनामध्ये ओके, किंवा तो मनापासून त्याची समजा इच्छा असेल की काहीतरी मिळवायचं आहे. ओके, तर ते मिळवण्यासाठीच ओके त्याला ओके ती गोष्ट मिळवण्यासाठी सोर्स तो शोधतो. तर सोर्समध्ये कुठेतरी त्याला जाणवतं की आपण समजा एंट्रप्रिनियर बनलो तर हे जे आपल्याला अचीव करायचं आहे, हे जे आपल्याला मिळवायचं आहे, हे जे आपलं लक्ष्य आहे ते आपण मिळवू शकतो. त्यामुळेच ओके हे जे हाय अचिव्हमेंट मोटिव्ह आहे त्याच्यामुळेच बरेचसे इंडिव्हिज्युअल्स एंट्रप्रिनियरशिप सिलेक्ट करतात. ओके, सी what you can do if you are an entrepreneur. Yes, everything, right? Because whatsoever new things come into your mind, okay, whatsoever new things, if they come into your mind easily without asking anybody, you can implant it where? Into your enterprise, because as you are the owner of the enterprise, okay, you need not or you are not required actually to ask anybody whether to do this or that. ओके, बघा, जेव्हा तुम्ही एंट्रप्रिनियर असता, तुम्ही कोण असता तेव्हा? एंट्रप्रिनियर म्हणजे त्या एंटरप्राईजचा ओनर, बरोबर आहे. ओके, तुम्ही काय करता बघा, आपण मिनिंग बघितलेलं आहे एंट्रप्रिनियरचं. ओके, तुम्ही काय करता? सर्व फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन ऑर्गनाईज करता, त्यांच्यामध्ये लिंक एस्टॅब्लिश करता आणि त्याच्यानंतर प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी जी आहे, येस, प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी कंडक्ट करता, बरोबर आहे. आता जेव्हा आपण ओके ह्या सिच्युएशनचा विचार करतो, म्हणजे तुम्ही सर्व गोष्टी ऑर्गनाईज करता, त्याच्यामध्ये लिंक एस्टॅब्लिश करता आणि प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी अंडरटेक करता. बघा, ह्या सर्व ॲक्टिव्हिटीज करताना काही परमिशन्स घेतले की झालं. तुम्हाला समजा एखादी गोष्ट ॲड किंवा डिलीट करायची असेल, प्रत्येक वेळी तुम्हाला कोणाला विचारत बसावं लागत नाही, कारण की तुमचे सुपिरियर इथं कोणी नाही आहे, तर तुम्ही सुपिरियर असता, बरोबर आहे. तुम्हाला समजा एखादी गोष्ट करून घ्यायची असेल तर तुमच्या हाताखाली कामगार असतात, त्यांच्या थ्रू तुम्ही ते करू शकता, बरोबर आहे. ओके, सो whatsoever you are thinking to achieve, whatsoever
you are thinking to achieve. You can achieve it. Yes, you can achieve it by becoming an entrepreneur. Okay, who is saying this? Yes, as per the studies conducted by David Emsland and his colleagues. Okay, see, this high achievement motive, this gives a push to an individual to become an entrepreneur. Then, Emsland states that individuals with high need achievements, okay, individuals with high need achievements will be motivated to become entrepreneurs. Okay, Emsland states that individuals with high need achievements will be motivated to become entrepreneur. Yes, those individuals, okay, those individuals who have something into their mind. For example, if they want to establish their position, if they want to be bringing something different in the market, if they want to do something which is exceptional, different than others, okay, if likewise they have such type of motives, if likewise they have such type of motives, such type of individuals, yes, they can become entrepreneur. Means the person, okay, that individual, he's clear that I need to achieve that thing, okay, whatsoever might it be, okay, I want to be a successful person, okay. For example, if this is his motive, if this is his need, okay, to achieve it itself, what he does, yes, to achieve it itself, what he does is, surely he, yes, he on his own initiates a business. In that business or enterprise, he adds whatsoever is into his mind. If that is different than others, than his competitors, surely that will mark the future of the entrepreneur, as okay, through that product itself he can gain stability in the market. ओके, दिस इज द थिंग. बघा, जेव्हा आपण एखाद्या इंडिव्हिज्युअलचा विचार करतो, एखादा इंडिव्हिज्युअल कधी सक्सेसफुल होईल, ओके, बघा, तो जर सेल्फ मोटिवेटेड असेल, म्हणजे त्याला नेमकं काय करायचं आहे त्याला माहिती आहे, कुठलेही फोर्सेस, कुठलेही फॅक्टर्स, ओके, कुठल्याही ऑब्स्टॅकल्स, कुठलेही बॅरियर्स जरी आले तरीसुद्धा जर तो क्लिअर असेल, ओके, त्याला काय करायचं आहे, काय अचीव करायचं आहे हे जर त्याच्या मनामध्ये असेल, ओके, आणि कितीही चॅलेंजेस, कितीही ऑब्स्टॅकल्स, कितीही बॅरियर्स आले तरीसुद्धा समजा तो कॉन्फिडंट असेल की मला ही गोष्ट करायची आहे, मला ही गोष्ट अचीव करायची आहे, ती काहीही करून मला ती गोष्ट मिळवायची आहे, एवढा जर तो क्लिअर असेल तर त्याला इंटरनल पुश मिळेल, ओके, आणि कितीही अडचणी आल्या तरीसुद्धा त्या अडचणीमधून त्याला त्याचा मार्ग निवडता येईल, ओके, योग्य दिशेने तो जाईल आणि जे त्याला मिळवायचं आहे तो त्याच्या थ्रू मिळवू शकेल. ओके, सो पीपल विथ हाय नीड अचीवमेंट मोटिव्ह आर मोस्ट लायकली
to succeed as entrepreneurs. Okay, see, when we think about people with high need achievement motive, yes, it is said that further by this thinker, that is MC Land. Those people who have high need achievement motive are more likely to succeed as entrepreneurs. Yes, these people, they are more likely to succeed. They are more likely to succeed. Okay. सो दिस थेरी, ओके, ही जी थेरी आहे त्याचा फोकस काय आहे तर नीड अचिव्हमेंट. मीन्स अ पर्सन हू हॅज अनक्वेंचेबल थर्स्ट टू अचीव समथिंग, ओके, शुअरली थ्रू दिस नीड इट सेल्फ he becomes an entrepreneur. Okay, so with this, the theory is over here. With this we conclude today's lecture. Thank you.